नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघत असाल तुम्ही हे समोर आपल्या आहे मलेशियन येलो डॉफ जातीचं हे एक नारळाचं झाड आहे. आणि अशा पद्धतीचे मी जवळजवळ 50 नारळाची झाडे मी पूर्ण माझ्या शेतामध्ये बांधावरती लागवड केलेली आहे. माझे बांध हे पडीक होते अगोदर, त्याच्यावरती काटेरी झुडपे येत होती, तर मी ते सगळे झुडपे बोराटी वगैरे काढून त्या ठिकाणी नारळ आणि काही ठिकाणी फळांची झाडे लागवड केलेली आहे. हे बघू शकता, इकडं पण नारळाची लागवड केलेली आहे. आता या नारळांना 3 वर्ष झालेले आहेत आणि 3 वर्षात या डॉफ व्हरायटीला फळ लागलेले आहेत. बघू शकता किती चांगल्या प्रकारे नारळ लागलेले आहेत या ठिकाणी. हे जवळजवळ आता 4 फुटावरती हे झाड असणार आहे. झाडाला या नारळ लागलेले आहेत. बघू शकता, माझा हात लागत आहे इथं. तर अशा पद्धतीचे मी वृक्षारोपण केलं होतं 3 वर्षापूर्वी. नारळाची झाडे लावली होती बांधावरती ते पण. तर त्याला आता चांगल्या पद्धतीने ते झाडे चांगल्या पद्धतीने फुटले आणि त्याच्यावरती आता नारळे देखील चांगल्या पद्धतीने लागलेले आहेत. आणि त्याला पाण्याची सोय वगैरे मी करून ठेवली होती. हे बघू शकता, ड्रिपचा पाईप आहे खाली. उन्हाळ्यात देखील याला पाणी भरपूर होतं. आणि अशा पद्धतीने हे झाड आता फळे द्यायला चालू झालेलं आहे. असेच माझे जवळजवळ 50 मी झाडे लावली होती, त्याच्यामधील देखील जवळजवळ 20 झाडांना आता नारळे लागलेले आहेत. काही ठिकाणी ग्रीन डॉफ आहे आणि काही येलो डॉफ आहे. तर हे झाड येलो डॉफचं होतं, ते ग्रीन डॉफचं आहे. आणि तिकडे देखील ग्रीन डॉफ आणि येलो डॉफ असे करून मी जवळजवळ 50 झाडे लावलेली आहेत. त्या सर्व झाडांना नारळे लागलेली आहेत. तर तुम्ही देखील बांधाचा वापर अशा प्रकारे करू शकता आणि बांधावरती तुम्हाला आवडेल ते तुमचे झाडे लावू शकता. नारळाचे असतील, चिकूचे असतील, आंब्याचे असतील, कोणतेही सिजनेबल फळं तुम्हाला घरी खाण्यापुरते तुम्ही लावू शकता, जेणेकरून तुम्हाला मार्केटमधील केमिकलने फवारणी केलेले, केमिकल खत टाकलेले तुम्हाला फळे खाण्याची गरज पडणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो.